राहुल गांधी भिवंडी न्यायालयाच्या इथे पोहोचलेले आहेत। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच प्रकरणात नवीन जामीनदार देण्यासाठी ते आज कोर्टात हजर होत आहेत। त्यांना नेमके कोणते जामीनदार राहणार आहेत याबाबत मात्र नाव गुप्त ठेवलं गेलेलं आहे। जामीनदाराच्या नावाचा उलगडा आज होणार असला तरी भिवंडी महापालिकेची महापौर पदाची निवडणूक असेल तसंच इतर काही राजकीय परिस्थितीमध्ये देखील राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज भिवंडी न्यायालयामध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडते। लोकसभा निवडणुकीत 2014च्या साली भिवंडीतल्या प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी RSS याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। त्याच प्रकरणी त्यांच्या विरोधात RSSचे राजेश कुंटे यांनी अवमान याचिका दाखल केली होती आणि गेल्या 9 वर्षांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि आज देखील भिवंडी न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी पार पडते। त्याच सुनावणीसाठी राहुल गांधी कोर्टात पोहोचतायत। राहुल गांधी भिवंडी न्यायालयात दाखल झालेले आहेत। त्याच दरम्यानची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी भिवंडी न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। 2014चं हे प्रकरण आहे। तर हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार असतील। राहुल गांधींचे नवीन जामीनदार हर्षवर्धन सपकाळ आहेत अशी माहिती मिळते आहे। राहुल गांधी भिवंडी न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। सुनावणीसाठी ते दाखल झालेले आहेत। अवमान याचिका प्रकरणी सुनावणी पार पडते आणि त्याचसाठी दिल्लीतून राहुल गांधी मुंबईच्या भिवंडीत पोहोचलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे नवे जामीनदार असतील असेही समजतंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, राहुल गांधी भिवंडी न्यायालयात पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच सुनावणीला सुरुवात होणार आहे। साधारण अर्धा तास ही सुनावणी जी आहे ती सुरू असल्याची माहिती जी आहे ती राहुल गांधी यांच्या वकिलांनी दिलेली पाहायला मिळते। खरं तर 2014चं हे प्रकरण आहे। गेली 9 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे। 2014च्या साली निवडणुकीमध्ये भिवंडीच्या तालुक्यातल्या सोनाळे गावामध्ये प्रचार सभेदरम्यान राहुल गांधी यांनी RSSचा हात हा महात्मा गांधी यांच्या हत्येमागे असल्याचं विधान केलेलं होतं। त्या विरोधात RSSच्या संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा जो आहे तो दाखल केलेला होता आणि तेव्हापासून हे प्रकरण जे आहे ते न्यायालयात आहे। या प्रकरणाचे जे जामीनदार होते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यामुळे आता नवीन जामीनदार देण्यासाठी राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयामध्ये हे यावं लागलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ हे त्यांची नवीन जामीनदार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता या सुनावणीकडे संपूर्णपणे लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। मात्र खरं जर पाहिलं तर भिवंडी न्यायालयाच्या बाहेर जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा लागलेला पाहायला मिळतंय। कारण राहुल गांधी जेव्हा मुंबईवरून भिवंडीच्या दिशेने येत होते त्यावेळेला ठाण्यातल्या भाजपच्या युवा मोर्चाने त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवण्यात आले। त्यामुळे कुठलाही अशा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लक्ष घेतलेली पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो भिवंडी न्यायालयाच्या बाहेर लावलेला पाहायला मिळतोय। न्यायालयाच्या समोरच्या रस्त्यावरती जी काही वाहतूक आहे ती वाहतूक देखील पूर्णपणे रोखण्यात आलेली आहे। अर्धा तास ही पूर्ण सुनावणी जी आहे ती सुरू होणार। त्यामुळे आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष नेमकं आता काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच निकेश, पण आता राहुल गांधी यांच्याबरोबर हर्षवर्धन सपकाळ देखील पोहोचलेत का? नक्कीच राहुल गांधी यांच्यासोबत हर्षवर्धन सपकाळ देखील पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे जे ठाणे मुंबईचे नेते आहेत ते देखील राहुल गांधी यांच्यासोबत पोहोचलेले पाहायला मिळतात। आता राहुल गांधी जे आहेत ते न्यायालयाच्या आत गेलेले आहेत आणि आता काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार। नक्की, आता राहुल गांधी कोर्टात पोहोचले, सुनावणी सुरू होते। पण आजचं हे सुनावणीचं काम संपल्यानंतर भिवंडीमध्ये कोर्टाचं काम आटोपल्यानंतर राहुल गांधींचा पुढचा दौरा कसा असेल, ते मुंबईमधल्या कुठल्या प्रमुख नेत्यांना भेटणार वगैरे आहेत अशी काही माहिती मिळते? काल जर आपण भिवंडी महापौर पदाची निवडणूक पाहिली तर काँग्रेसने भाजपचे 6 नगरसेवक फोडून सत्ता स्थापन केलेली आहे। त्यामुळे नवीन महापौर असतील किंवा ठाण्यातले किंवा मुंबईतले जे काही महत्वाचे नेते आहेत त्यांची भेट देखील राहुल गांधी घेऊ शकतात किंवा प्रसार माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार। आगामी काळासाठी काही रणनीती ठरवली जाण्याची देखील शक्यता आहे। राहुल गांधी आज मुंबईमध्ये आहेत आणि आजचा दिवस धरून आणखी किती दिवसांचा त्यांचा दौरा असेल अशी काही माहिती आहे का?
सध्या तरी राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात आलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा त्यांचा कुठला दौरा नियोजित आहे का याची माहिती जी आहे ती अद्याप तरी मिळालेली नाहीये. मात्र राहुल गांधी हे मुंबई ठाण्यात आल्याच्या नंतर काही महत्वाच्या नेत्यांसोबत बैठकी सुद्धा घेऊ शकतात किंवा पुढच्या राजकारणाच्या विषयी काही भाष्य करू शकतात किंवा काय रणनीती असणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल. बरं, धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. आपण या बातमीचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. राहुल गांधी भिवंडी न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. संघाविरोधातलं जे त्यांचं विधान होतं 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या प्रचाराचं, त्याचंच हे सगळं प्रकरण आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मानहानीचा खटला त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी हे आता भिवंडी कोर्टात पोहोचलेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे त्यांचे नवीन जामीनदार आहेत. ते देखील आता कोर्टात पोहोचलेले आहेत. सुनावणी पार पडणार आहे. सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे देखील लक्ष असेल. तसंच या सुनावणीमधून काय अंतिम गोष्ट समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे नवीन जामीनदार आहेत. राहुल गांधी भिवंडी न्यायालयात पोहोचलेले आहेत. संघाविरोधात त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेली सुनावणी, त्याच संदर्भात आज ही सुनावणी पार पडते आणि त्यामुळेच राहुल गांधी दिल्लीहून भिवंडीत दाखल झालेत.